नमस्कार. मालिकेचा आजचा भाग हा शेवटचा भाग असणार आहे. मालिका ही आज संपणार आहे, पण खूप छान अशा गोड गोड शेवट मालिकेचा आपल्याला पाहायला मिळणार आहे. गिरिजा आणि त्याचबरोबर रुद्र हे दोघं जण एकमेकांना प्रेमाची कबुली देणार आहेत, तर नागेश्वरचा शेवट झालेला आहे. त्याचबरोबर इथे घरी सगळ्यांना आता कळणार आहे गिरिजा ही देवकी महाजन आणि अंगद महाजन यांची मुलगी आहे. हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे रुद्र त्याचबरोबर गिरिजा दोघंही आतमध्ये असतात. मग इकडे नागेश्वर घोरपडे म्हणत असतात की आम्हाला गेलं पाहिजे, चिरंजीवांना वाचवायला आम्हाला गेलं पाहिजे. एवढंच नागेश्वर घोरपडेच्या डोक्यात सुरू असतं. नागेश्वर घोरपडेला असं वाटत असतं की असं काही आपण बोललो, चांगुलपणा आणला तर सगळ्यांना खरं वाटेल, याच गोष्टी त्याला वाटत असतात. म्हणून तो म्हणत असतो. पण त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं की रुद्र आणि गिरिजा तोपर्यंत बाहेर आलेले असतात. आता मात्र नागेश्वर घोरपडे रुद्रकडे पाहत असतो. तेव्हा नागेश्वर घोरपडे म्हणतो की बरं झालं चिरंजीव, तुम्ही आलात बाहेर, सुखरूप आलाय, चला चला आता आपल्याला निघायला पाहिजे. आणि रुद्र म्हणत असतो की मला सगळं कळलंय, तुम्ही आजपर्यंत जी काही पापं केलेत ना ती सगळी कळलेली आहेत. नागेश्वर घोरपडे म्हणत असतो की काय बोलताय चिरंजीव, हे सगळं कसं शक्य आहे, तुम्ही काही कसं बोलता. तेव्हा मात्र रुद्र म्हणत असतो की ऐकून घ्या, कसं माहितीये का आबासाहेब, तुम्ही आतापर्यंत जे काय केलंय ना ते सगळं मला कळलेलं आहे आणि तुमची जी काय पापं आहेत त्याबद्दलही समजलेलं आहे. त्यामुळं आता तुम्ही गप्प राहा. तेवढ्यातच गिरिजालाही राग येतो. गिरिजाही ओरडायला सुरुवात करते. नागेश्वर घोरपडे एवढं सगळं जे काही केलेलं होतं आणि ज्या पेपरवरती सह्या घेतलेल्या आहेत ते सगळे पेपर आतमध्येच राहिलेले आहेत असं गिरिजा ओरडून ओरडून सांगत असते. तेव्हा मात्र नागेश्वर घोरपडेला कळायचं बंद होतं. नागेश्वर घोरपडे म्हणू लागतो की काय. गिरिजा म्हणते की हो, ते पेपर आतच राहिलेत. असं म्हटल्याबरोबर इकडे नागेश्वर पळतच सुटतो. गिरिजा खूप रागात हे सगळं बोललेले असते. सगळेजण आता इकडे नागेश्वरला थांबवत असतात. पण नागेश्वर मात्र ऐकायला तयार नसतो, कारण ते पेपर खूप महत्वाचे आहेत त्याच्यासाठी, म्हणून तो धावत निघालेला असतो. गिरिजा म्हणत असते की बरोबर आहे, कळलं ना तुम्हाला, तुम्ही काय आहात ते, कारण तुम्हाला असं वाटत होतं की हे सगळं तुमचं आहे, पण शेवटी देवीच्या सुद्धा मनात तेच आहे. असं म्हणत गिरिजा बोलत असते. इकडे रुद्र नागेश्वरला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, पण नागेश्वर मात्र ऐकायलाच तयार नसतो. नागेश्वर तसाच धावत सुटलेला असतो. इकडे नागेश्वर म्हणतात, साव चिरंजीव जाऊ द्या, आयुष्यभराची मेहनत आहे आपली, हे सगळं उद्ध्वस्त होईल, साम्राज्य हे आपलं आहे आणि त्याचे पेपर आतमध्ये ते आणायला लागतील. तेव्हा रुद्र म्हणत असतो की अहो आबासाहेब थांबा, असं नका करू, कारण तुम्हाला माहित नाहीये आतमध्ये जाणं खूप रिस्की आहे. पण नागेश्वर मात्र ऐकायला तयार नसतो. नागेश्वर तसाच पळत सुटलेला असतो. रुद्र त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचा काहीच उपयोग होत नाही. आणि त्याच वेळी या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि मग मात्र इकडे पाहायला मिळतं की गिरिजा सुद्धा आता निघालेली असते. आणि गिरिजाला इकडे तिच्या मैत्रिणीने म्हणजे विशाखाने ओढून ठेवलेलं असतं. तर देवकी मात्र काहीही झालं तरीही नागेश्वरला आत सोडत नसते. इकडे देवकी मात्र रुद्रला आत सोडत नसते. तिने रुद्रेला पकडून ठेवलेलं असतं आणि सांगत असते की नाही, अजिबात जायचं नाही असं ती सांगते. तरीही इकडे नागेश्वर मात्र तसाच धावत निघालेला असतो आणि तो आत जातो. आणि नागेश्वर आत जातो, त्याला ते पेपर सुद्धा मिळतात, त्याने ते पेपर हातात घेतलेले असतात. पण आता एवढी मोठी गोष्ट घडते की ज्याचा विचारच केलेला नव्हता. रुद्रला इथे पकडून ठेवलेलं असतं. रुद्र म्हणत असतो की आबासाहेब त्यांना वाचवलं पाहिजे. त्याच वेळी गिरिजा सुद्धा इकडे म्हणत असते की त्यांना वाचवलं पाहिजे, पण जाणार कसं हा मोठा प्रश्न असतो. आणि गिरिजाला सगळे म्हणत असतात की नाही. रुद्र पण म्हणत असतो, पण नागेश्वर मात्र तिथे पडलेला असतो आणि त्याला देवीच्या रूपात आलेली तिथे गिरिजा दिसत असते. म्हणजे नेहमीच असा नागेश्वरला भास होत असतो, तो झोपलेला असेल तरी घामाघूम होऊन तो उठायचा. त्याच पद्धतीने आत्ता सुद्धा नागेश्वरला भास होत असतो. आणि नागेश्वरला कळतच नाहीये की आता या सगळ्यातनं कसा मार्ग काढायचा आहे. इकडे नागेश्वर तसाच पडलेला असतो आणि त्याला सुधरतच नाहीये की आपण उठून बाहेर गेलं पाहिजे, ही गोष्टच त्याच्या लक्षात येत नाही. सगळी लोक बाहेर उभी असतात. सगळ्या लोकांना तिथे आत जे आहे त्याबद्दल खरं तर काळजी वाटत असते.
पण रुद्र मात्र खूप जोरजोरात रडत असतो. गिरिजाला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो, कारण नागेश्वर आतमध्ये संपलेला असतो. नागेश्वर हा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला असतो आणि आज त्याच्या कर्माची शिक्षा ही त्याला मिळालेली असते. इकडे रुद्र मात्र खूप रडत असतो. त्याला खूप वाईट वाटत असतं. या सगळ्या गोष्टींमुळं रुद्राला कळतच नसतं की या सगळ्याचे परिणाम काय होणार आहेत. आणि त्याचवेळी इकडे गिरिजा त्याला सावरते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजण आता घरी आलेले आहेत. आणि मग अंगद महाजनचा जो फोटो आहे त्या फोटोला हार घातला जातो. आज खऱ्या अर्थाने अंगद महाजनला त्याच्या आत्म्याला शांती मिळालेली असते, कारण त्याची बायको मुलगी जिवंत आहे आणि त्या दोघींनी एकत्र येत पूजा केलेली आहे अंगद महाजनच्या फोटोची हे पाहायला मिळतं. तेव्हा मात्र देवकीला सगळं आठवत असतं. आजपर्यंत जे काही झालेलं आहे, म्हणजेच गिरीजाबरोबर जेवढे दिवस ती राहिलेली होती, तिची छोटी छकुली, तिचा वाढदिवस असतो आणि त्या दिवशी तिला देवकी म्हणत असते, एवढे गिफ्ट कशासाठी आणलेत? तर अंगद महाजन म्हणत असतो की आज माझ्या छकुलीचा वाढदिवस आहे, आई औक्षण करणार आहे. काही झालं तरी एवढ्या करोडोंच्या प्रॉपर्टीची माझी छकुली मालकीण आहे. हे सगळं जे काही कमवलंय, हे सगळं जे काही आहे ते फक्त आणि फक्त छकुलीसाठीच आहे ना. त्याच्यामुळं तिचे नाही लाड करायचे तर कोणाचे लाड करायचे? माझ्या छकुलीचेच लाड केले पाहिजेत ना, असं म्हणत आता ती बोलत असतात. आणि तेव्हा मात्र इकडे अंगद महाजनच्या मांडीवर छकुली बसलेली असते. देवकी तिथे येते आणि औक्षण करू लागते. आता मात्र इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात. म्हणजेच हे सगळं वैभव आहे ते अंगद महाजन आणि देवकीचं आहे हे रुद्राला सांगितलेलं असतं. ते रुद्राला आठवत असतं. या सगळ्या गोष्टी प्रभासने आणि त्याचबरोबर इकडे वासंतीने सांगितलेले असतात हॉस्पिटलमध्ये. रुद्र मात्र आता देवकीकडे पाहत असतो. रुद्राला कळतच नसतं की या सगळ्यातून काय करणार आहोत आपण, कशा पद्धतीने हे सगळं सोडवणार आहे. कारण आबासाहेबांनी ज्या काही गोष्टी करून ठेवलेल्या आहेत त्याचे परिणाम इतके भोगावे लागतील असं रुद्राला कधीच वाटलं नव्हतं. आणि आज त्या गोष्टी सगळ्या त्याच्या समोर आलेल्या असतात. तेव्हा रुद्र देवकीच्या पाय धरून माफी मागू लागतो. तेव्हा देवकी म्हणत असते की जावयाने असं पाया नसतं पडायचं, जावयाकडून पाया पडून घ्यायचं नसतं. हे ऐकल्यानंतर रुद्र म्हणत असतो, असं काय करताय? आणि असं म्हणत रुद्र पाया पडू लागतो. पण मी जावई, हा प्रश्न मात्र रुद्राला पडलेला असतो, कारण मी तुमचा जावई कसा असेल? तेव्हा देवकी सांगत असते की हो, तुम्हीच माझे जावई आहात. वासंती म्हणते, अगं देवकी, म्हणजे तुझी छकुली म्हणजे गिरिजा आहे? तेवढ्यातच प्रभासी तिकडून आलेला असतो आणि दोघी जणी हातात हात घेऊन बोलत असतात. तेव्हा गिरिजा सुद्धा लांबून हे सगळं पाहत असते. आणि मग गिरिजाला आणि देवकीला वासंतीला आठवतं, जेव्हा नदीच्या कडेला तिकडे पिंडदान चालू होतं तेव्हा गिरिजा तिथे पोचलेली असते. गिरिजाचा हात लागलेला असतो आणि मगच तिथं त्या पिंडीवरती फुलं पडलेले, पिंडावरती फुलं पायरी केलेली असतात. आणि ह्याच वर्षी असं झालेलं असतं. त्यामुळे वासंतीला मात्र प्रश्न पडलेला असतो, कारण वासंती प्रत्येक वर्षी पिंडदान करत असते. आणि त्याचबरोबर इकडे ती दाखवत सुद्धा असते की हे सगळं जे काय आहे ते फक्त आणि फक्त या देवकी महाजन आणि अंगद महाजनचं आहे. म्हणूनच या सगळ्या गोष्टी घडत असतात. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की एवढं सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र इकडे गिरिजालाही धक्का बसलेला असतो. गिरिजा म्हणत असते की हे सगळं काय आहे? आणि मग इकडे रुद्र म्हणू लागतो, आईसाहेब, हे सगळं खरं आहे? तेव्हा त्याच्या आईसाहेब त्याला सांगतात की हो हो रुद्र, हे सगळं खरं आहे. तेव्हा गिरिजा म्हणते की म्हणूनच तर मी हे सगळं ॲक्सेप्ट करत नव्हते. तेव्हा ती सांगायला सुरुवात करते की हो, या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत आणि खरंच देवकीची मुलगी आहे असं सांगायला प्रभास काका येतात. ते म्हणू लागतात की हो, या सगळ्याचा मी साक्षीदार आहे. ज्या हुडगीला या घरामध्ये लायकी नाहीये, भिकारी आहेस, गरीब आहेस म्हणून हिणवलं गेलं, तीच हुडगी या सगळ्या संपत्तीची वारस आहे असं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र रुद्रलाही खरं तर धक्का बसलेला असतो. रुद्र म्हणतो की काय? तेव्हा गिरिजा म्हणते की मलाही आत्ताच कळतंय, कारण देवकी म्हणत असते की हो, त्या दिवशी जेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या, तिच्या कानामागं असलेली जन्मखून पाहिली, तेव्हाच मला कळलेलं आहे
वासंती म्हणत असते की आई, खरंच आज मला ना देवी आईमुळे 2 आई मिळालेल्या आहेत. तेव्हा रुद्र म्हणतो की चला आता आपल्याला निघालं पाहिजे. असं म्हणत रुद्र आणि त्याचबरोबर वासंती आणि प्रभास काका निघत असतात. तेव्हा मात्र इकडे देवकी म्हणते की तुम्ही कुठे निघालात, तुम्ही कुठेही नाही जायचं, तुम्ही इथेच थांबायचं आहे. तेव्हा रुद्र म्हणतो की अहो असं कसं, जावयाने इथे राहणं, नाही ते मला पटतच नाहीये. तेव्हा गिरिजा म्हणते की नाही, तुम्ही सगळ्यांनी इथंच राहायचं आहे, असं गिरिजा सांगू लागते. तरीही कोणालाच विश्वास बसत नसतो. सगळ्यांचं असं म्हणणं असतं की नाही, हे शक्य नाही. इकडे रुद्रचं सुद्धा तेच म्हणणं असतं. गिरिजा म्हणत असते की याच्यासाठीच तर मी मान्य करत नव्हते, कारण माझ्या नवऱ्याला ही गोष्ट कधीच मान्य होणार नाही, तो इथे राहायला तयार होणार नाही. म्हणून आता मात्र गिरिजा रुद्र दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. आज खऱ्या अर्थाने दोघंही एकमेकांकडे पाहत आहेत. तेव्हा रुद्र म्हणतो की आम्हाला तर निघालं पाहिजे, कारण त्याला आठवत असतं लग्नाच्या दुसऱ्या दिवशी गिरिजाने सांगितलेलं असं की हे लग्न म्हणजे एक करार आहे, नात्यांचा करार आहे. तेव्हा रुद्र म्हणतो की असंही हे लग्न 6 महिन्यांसाठीच होतं आणि ते एक कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं, तर त्यामुळं इथे मी राहण्याचा प्रश्न येत नाही, असं रुद्र सांगू लागतो. तेव्हा मात्र गिरिजा म्हणत असते की नाही, अहो असं नका करू, तुम्हाला नाही का कळत आहे, अहो असंही झालं तरी मी इथं कशी राहणार आहे, असं ती म्हणत असते. तेवढ्यातच आता विशाखा म्हणते अगं गिरिजा बोलून टाक. तेव्हा वासंती म्हणते एवढं सगळं बोलण्यापेक्षा 4 शब्द बोललीस तरीही कळून जाईल तुला काय बोलायचंय ते. तेव्हा मात्र गिरिजा म्हणत असते की नाही तसं नाहीये. मग स्त्री समोर येतो आणि तो बोलायला सुरुवात करतो की गिरिजा, काही झालं तर वसकून अंगावर येतीस, तेव्हा तुला बोलता येतं, आणि आता जी गोष्ट महत्वाची गोष्ट सांगायची आहे तेव्हा तुझ्या तोंडातून शब्द नाहीत फुटत आहे. मग गिरिजाला आठवतं रुद्रला प्रेमाची कबुली देण्यासाठी तिने काय काय केलेलं असतं. मंदिरात दिव्यांची आरास केलेली असते आणि तिने आय लव्ह यू लिहिलेलं असतं, पण रुद्रला बोलवून आणेपर्यंत ती आरास काहीतरी वेगळंच झालेलं असतं, तिथं वेगळाच गोंधळ झालेला असतो आणि तिथं उर्वशी आलेली असते. सावीने ते सगळं बिघडवून टाकलेलं असतं. हे सगळं गिरिजाला आठवतं आणि गिरिजा शेवटी म्हणते की माझं तुमच्यावर प्रेम आहे, किती वेळा सांगायचं तुम्हाला, मला हे लग्न नाही मोडायचं, त्यामुळे तुम्हीही माझ्याबरोबर राहायचं आहे. आता मात्र सगळेजण गिरिजाकडे पाहत राहतात. गिरिजाने अखेर प्रेमाची कबुली दिलेली असते, सांगितलेलं असतं की माझं तुमच्यावरती प्रेम आहे आणि मला लग्न हवं आहे. रुद्रही पाहत राहतो. आज फायनली गिरिजाने तिच्या मनातल्या गोष्टी रुद्रजवळ बोलून दाखवलेल्या असतात आणि खऱ्या अर्थाने गिरिजा आणि रुद्र यांच्या नात्याची एक नवीन सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. आणि गिरिजा म्हणत असते की चला, म्हणजे फायनली आता रुद्रला मी माझ्या मनातलं सांगू शकले. सगळेजण गिरिजा आणि रुद्रकडे पाहत आहेत. रुद्र सुद्धा म्हणतो की आय लव्ह यू टू, आणि मग गिरिजा म्हणते की आई, मलाही आता यांच्यासोबतच गेलं पाहिजे ना ग, असं गिरिजा सांगते. तेव्हा वासंती, सगळेजण तिथं असतात, सगळे म्हणतात की चला. गिरिजा म्हणते की आई, आम्ही जातो ग. मग वासंती बरोबर गिरिजा जाणार असते, कारण गिरिजा आणि रुद्र यांचं लग्न झालेलं आहे. तेव्हा देवकी म्हणते की हे बघ गिरिजा, कसं आहे माहिती आहे का, आज इतक्या दिवसानंतर माझी छकुली मला मिळाली आणि हे सगळं मी कसं सांभाळणार आहे. जावई हा माझ्यासाठी मुलगाच आहे, त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी इथं राहायचं आहे, आपण सगळेजण एकत्र राहूया, असं देवकी सांगत असते. देवकी वासंतीला म्हणते की तू तर माझ्या बहिणीसारखीस ग, कारण तू हे सगळं जे काय आहे ते माझ्या मुलीला सांभाळलं, माझ्या मुलीचा जीव वाचवला, खरंच ही गोष्ट खूप मोठी. आता देवकीच्या समोर रुद्र येतो आणि तो म्हणतो मी एका आईला तिच्या मुलीपासून नाही तोडू शकत आहे, पण जर का आई तयार असेल तर मी इथं राहायला तयार आहे. तेव्हा मात्र गिरिजा येते आणि म्हणत असते की मला एक आई मिळाली म्हणून दुसरी आई माझ्यापासून दूर नाही करायची. आई प्लीज थांबा ना. तेव्हा वासंतीला आठवतं की जेव्हा ती हॉस्पिटलमध्ये गेलेली असते, तिच्या पायाला लागलेलं असतं, तेव्हा गिरिजा तिथं नर्स म्हणून असते. पहिल्यांदा तिची आणि गिरिजाची भेट झालेली असते आणि तिला गिरिजाबद्दल जी आपुलकी आहे, गिरिजाचं जे वागणं आहे ते सगळं आठवत असतं. आणि मग मात्र ती म्हणते की बरोबर आहे, हे सगळं जे काही झालेलं आहे ते अशा पद्धतीनं झालेलं आहे, असं म्हणत गिरिजा आणि त्याचबरोबर देवकी दोघी तिथं असतात. वासंतीला हे सगळं आठवतं. वासंती म्हणते की खरंच अगं एवढी गुणी मुलगी आहेस तू, असं म्हणत ती सुद्धा गिरिजाचं कौतुक करत असते.
आणि मग गिरिजाला शेवटी वासंती सांगते की हो तयार आहे मी. आता प्रभास निघालेला असतो तेव्हा गिरिजा म्हणते की बाबांसारखं जीव लावणारे एवढे मोठे काका माझ्यासोबत आहे, तुम्ही कुठे जाणार? तुम्ही सुद्धा इथेच राहायचंय. आम्हाला सगळ्यांना तुमच्या अनुभवाची, तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, असे गिरिजा प्रभास काकांना सांगते. आणि मग प्रभास काका सगळे आता तिथे असतात. रुद्र आणि गिरिजाला मिठीत घेतलेलं असतं. सगळेजण टाळ्या वाजवत असतात. अखेर तो दिवस आलेला असतो. गिरिजा आणि रुद्र एकत्र आलेले आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.